प्रणाम प्रणाम प्रणाम। आजचा हा व्हिडिओ करत असताना मला एकीकडे मनापासून आनंद होतोय, पण मला थोडीशी आज तारेवरची कसरत करावी लागणार आहे। याचं कारण मी आज जो गौप्यस्फोट करणार आहे तो बॉस देवेंद्र फडणवीस ते टीम लीडर देवेंद्र फडणवीस असा जो अचानक, अकस्मात, अनपेक्षित असा काहीतरी एक क्रांतिकारी बदल, मूलभूत परिवर्तन तुम्हाला कालपर्यंतचे देवेंद्र फडणवीस आणि आजपासूनचे देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसणार आहे। होय, तो दिसणार आहे, जाणवणार आहे, भावणार आहे आणि तुम्हीच मनाशी हळूहळू विचार करणार आहात की कालपर्यंतचे बॉस देवेंद्र फडणवीस एकाएकी बऱ्यापैकी नव्हे तर बरेचसे बदललेले का बरं दिसत आहेत। पूर्वीची स्टाईल बद्दल तर अनिलजी वारंवार बोललेले आहेत। एकनाथजींच्या मनामधल्या व्यथांच्या कथा त्यांनी पुन्हा पुन्हा डायरेक्ट नाव घेऊन सांगितलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला एकनाथजींच्या कोणत्या व्यथा आहेत हे माहिती आहे। अजितदादांच्या एक काय म्हणतात त्याला, काही थोडीशी एक त्यांचीही तक्रार म्हणूया आपण त्याला, तक्रारच म्हणायला पाहिजे, कंप्लेंट, त्याही संदर्भात अनिलजी स्पष्टपणे बोललेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी वारंवार जर कोणती गोष्ट सांगितलेली असेल तर ती ही सांगितली की या 5 गोष्टी अशा देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावात आहेत, कार्यशैलीत आहेत, मनोवृत्तीत आहेत, भूमिकेत आहेत, दृष्टिकोनात आहेत। कार्यशैली सांगितलं मी तुम्हाला की त्याच्यामुळे एक प्रकारची अशांतता महायुतीमध्ये, नेत्या कार्यकर्त्यांमध्ये आणि अस्वस्थता या महायुतीतल्या एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या मनामध्ये। त्याबद्दल मी आत्ताच अलीकडेच व्हिडिओ केला होता, पण तो व्हिडिओ करण्यापूर्वी काही घटना घडलेल्या नव्हत्या ज्या व्हिडिओ केल्यानंतर घडल्या। नो वे यार, नो वे, नो वे। मला काही त्याच्यामध्ये काहीतरी त्या व्यथा मांडल्या, मग त्या कुठे पोचल्या वगैरे असं म्हणून मग काहीतरी गोष्टी घडल्या पडद्यामागे वगैरे असं काही बोलत नाहीये। डेस्टिनी, माझा नियतीवर प्रचंड विश्वास आहे, माझा नशिबावर पण विश्वास आहे। माझ्यासारखा इतका काय म्हणतात त्याला बेसुमार असा व्यक्तिमत्वाचा, बेधुंद, बेफाम, बेलगाम, बिनधास्त, मौज मजा मस्ती, ऐश आराम, खुशी, आनंद जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचा घेणारा माणूस। आजपर्यंत मी प्राध्यापकी सोडली 1975 साली, म्हणजे बघा ही 25 आणि ही 25, 50 वर्ष मी नोकरी नाही केली, तरी मी आज आहे हात जोडून उभी आहेत। सगळी सुख आपल्यापाशी आहे, त्याचा आशीर्वाद, ती नियती नशिबाचा भाग आहे। त्यामुळे मी याचं श्रेय मला नाही घेणार, मी नियतीला देईन। डेस्टिनी हॅड डिसाइडेड की ऑन पर्टिक्युलर धिस डे देवेंद्र फडणवीस विल बी, फोर्स्ड शब्द वापरणं जरा थोडं योग्य नाही। एक डिग्निटी, एक त्यांची स्वतःची एक काही गरिमा आहे, करिश्मा आहे। ते बुद्धिमान आहेत, ते विद्वान आहेत, ते अभ्यासू आहेत, ते युक्तिवाद चतुर आहेत आणि राजकारणाची शॉर्ट साइटेड नाही आहेत तर फार साइटेड, म्हणजे दूरदृष्टीचा असा तो नेता आहे। पण तरी देखील त्यात बदल मला करावा लागणार आहे त्या विधानामध्ये। पण आपण असं सहजपणे म्हणतो की स्वभावाला औषध नाही, स्वभावाला औषध नाही।
पण समभाव किंवा स्वभावो दुरतिक्रम अशी स्वभाव या विषयावर माझ्याकडे एक अशा तऱ्हेचे कोश असतात ना, त्याच्यामध्ये मी सकाळी सहज स्वभाव याच्यावर बोलायचं होतं मला म्हणून बघितलं तर जवळजवळ 20-25 म्हणी किंवा कोटेशन्स आहेत की जी स्वभाव या विषयावर आहे. जाता जाता एक सांगतो की हा स्वभाव जो आहे स्वभाव तो जेव्हा वाईट पद्धतीने लोकांना बोलायचं असतं कुणाबद्दल तरी, तेव्हा असं म्हणतात की कुत्र्याचं शेपूट नळीत घाला तरी ते वाकडंच. ते स्वभावाला उद्देशून असतं. पण जेव्हा चांगलेपणाने म्हणायचं असतं त्यावेळेला थोडीशी हताशा, हतबुद्धता, अगतिकता प्रकट करत लोक असं म्हणतात की काय करणार, स्वभावाला औषध नाही, स्वभाव व दुरतिक्रमाः असं जरा थोडंसं इलेव्हेट करतात. मी इलेव्हेट करूनच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलू शकतो. मित्र आहेत म्हणून नाही, त्यांची ती पातळी आहे, लेव्हल आहे. ही इज ए मॅन ऑफ गट्स. पण त्यांचं स्वभाव दोष जे होते ते इतक्या पटकन सहज, आणि मी म्हणतोय म्हणून नाही बरं का, मी म्हणतोय म्हणून नाही. कालपर्यंतची फडणवीसांची सगळी स्टेटमेंट वर्तमानपत्रात आली आहे, टीव्हीवर पाहिले, त्यांच्या एक्स अकाउंटवर तुम्ही पाहिलेली आहेत, बरोबर आहे. त्यामुळे ते फडणवीस तुमच्या डोळ्यासमोर 100% आहेत, कारण लाखो 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 लोक त्यांना फॉलो करतात. त्यामुळे मला माहिती आहे की महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस काय आहेत पक्क माहिती आहे. आणि त्यांच्यात जर काही बदल झाला आणि तो बदल आमूलाग्र स्वरूपाचा असेल की ज्याच्यामुळे अरे देवेंद्र हो आहे चांगलं आहे, वेलकम वेलकम सुस्वागतम, या परिवर्तनाचं स्वागत करतो आम्ही, पण अशी अपेक्षा नव्हती. म्हणजे अपेक्षा होती पण असं वाटलं नव्हतं की ते एका रात्रीत इतके स्वतःला वेगळे करतील. स्वभाव मधला जो भाव आहे त्याच्यामध्ये इतका बदल होईल असं वाटलं नव्हतं, पण झालाय आणि दिसतोय. आणि मी सांगायची गरज नाही. मी आज का हे सांगतोय माहितीये की काही वेळेला असं असतं की पर्यटनाला जाणारे लोक असतात. मी खूप वेळा आपल्या केसरी, वीणा वगैरे बरोबर अपरंपार फिरलेलो आहे, जगभर फिरलेलो आहे, इंडिपेंडेंटली पण फिरलेलो आहे. पण त्यावेळेला मला एक केसरी पाटलांचं वाक्य आठवतं की ते असं म्हणायचे की पर्यटकांचे 2 प्रकार असतात. ज्या वेळेला तुम्ही जंगल सफारीला जातात त्यावेळेला काही लोक सारखं व्हेअर 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 विचारत राहतात, आणि काही जे चाणाक्ष, धूर्त, चतुर आणि दृष्टी असलेले लोक असतात, केसरी पाटलांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं, ते हिअर हिअर देअर देअर असं म्हणतात. तर तुमच्यापैकी ज्यांना हिअर हिअर देअर देअर असं म्हणण्याची क्षमता थोडी कमी असेल आणि हे परिवर्तन आहे, हा बदल आहे, हे जाणवायला जर कदाचित उशीर लागणार असेल किंवा जाणवणारही नसेल, तर माझं हे कर्तव्य आहे की कालचे, आजचे आणि उद्याचे देवेंद्र फडणवीस यांच्यात परिवर्तन होतंय, झालंय. यू विल फाइंड इट. त्यांच्या स्टेटमेंट्स मधून दिसेल, त्यांच्या वागण्यातून दिसेल, त्यांच्या बोलण्यातून दिसेल. पण हे सगळ्याचा संदर्भ परत एक महत्वाचा लक्षात ठेवा की ॲज अ चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या संदर्भात ते जे काय करतात त्यात हा मूलभूत फरक पडेल असं मी म्हटलेलं नाही. मी जे म्हणतोय ते स्पेसिफिकली एका विशिष्ट संदर्भात म्हणतोय, आणि तो संदर्भ आहे महायुतीमधलं ऐक्य, समरसता, समाधान, परस्पर समजूत, सामंजस्य आणि एकमेकाला सांभाळून इज्जत देऊन. हा इज्जत शब्द आमच्या एकनाथजींचा आहे. ते म्हणतात आपल्याला काय पाहिजे, आपण का भांडतो, आपलं उद्धवशी भांडण काय, त्यांचा हा नेहमीचा शब्द आहे. ते म्हणतात इज्जत. माझ्यासारख्या माणसाला सगळ्यात जर महत्वाचं काही असेल तर इज्जत म्हणजे अब्रू, म्हणजे प्रतिष्ठा, म्हणजे यस माझ्या सत्व, स्वाभिमान याला तुमची एक मान्यता असली पाहिजे. मी स्वतंत्र आहे, मी स्वावलंबी आहे, मी स्वाभिमानी आहे, मी स्वयंभू देखील आहे. म्हणजे काय तर त्याचा एका शब्दात सारांश इज्जत आहे. ही फाइट्स फॉर दॅट. हू? एकनाथजी शिंदे. त्याच्याकरता ते लढतात, भांडतात. आणि नेहमी जेव्हा त्यांचा वाद झालेला आहे तो कुठले तरी हे
काहीतरी कुणाचं तरी काम झालं का नाही, हे कंत्राट त्याला मिळालं का नाही, खात्यामध्ये काहीतरी कुठे काही नियंत्रण आलं, अमुक आलं तमुक आलं वगैरेपेक्षाही त्यांचा जेव्हा स्वाभिमान, स्वत्व, तत्व आणि त्यांचं प्रभुत्व त्यांच्या क्षेत्रातलं याला जेव्हा कोणी आव्हान देतो, मग ते कोणी असो, मग ते देवेंद्रजी असले तरी मग ते थोडं स्वतःला सांभाळतात, समजावतात, आवरतात, संयम दाखवतात आणि रागावलेला असताना रुसल्यासारखे दरेगावी जाऊन बसतात. रागावलेले असतात, ते चिडलेले असतात, संतापलेले असतात, पण त्यांना स्वतःला असं वाटतं की मी माझी मुख्यमंत्री आणि आजचा उपमुख्यमंत्री आणि उद्याचा परत मुख्यमंत्री म्हणून माझी पातळी मी सांभाळणार. एक सभ्यता, सुसंस्कृतपणा ज्याची महाराष्ट्राला अपेक्षा आहे, ज्या प्रकारचा संयम दाखवायचा आहे, तो जर या क्षणाला माझ्या मनातला प्रक्षोभ, संताप जर असा लाव्हारासारखा उसळत असेल तर त्या ज्वालामुखीचा स्फोट होण्याऐवजी मी दरेगावी जाऊन माझ्या हिरव्यागार शेतामध्ये माझ्या नातवंडाबरोबर, माझ्या फॅमिलीबरोबर, माझ्या गावच्या गावकऱ्यांबरोबर माझं मन रमवतो. तिथे मला एक विरंगुळा शोधतो आणि हा राग, संतापाची वाफ कुकरच्या 3 शिट्ट्याने जशी आतली वाफ कमी होते आणि ती नाही शिट्ट्या झाल्या तर कुकर फुटतो. हे काही मी आपल्या महिला श्रोत्यांना तर सांगायला गरजच नाही. तर तो कुकर फुटू नये म्हणून दरेगाव ही एक शिटी आहे, तिथे थोडं वाफ जरा बाहेर पडते, पण ते ती काळजी घेतात. दरेगावी गेले, रुसले. मी संजयला पण एकदा म्हटलं, तू कशाला रे दरेगावी जाऊन बसले आणि रुसले म्हणतोस. त्याच्यामागे त्या माणसाची काहीतरी एक वेगळी महत्वाची मोठी अशी एक जनरॉसिटी आहे की मला संघर्ष टाळायचा आहे ना, राहायचं आहे ना एकत्र. तर म्हटलं आता अनेक वेळा असं होतं की अनेक बायका नवऱ्याशी संघर्ष झाला तर पूर्वी माहेरी जायचे, आता माहेर नावाची गोष्टच संपली, पण तरी मैत्रिणींबरोबर कुठेतरी एक रिलीफ ट्रिप करून येतात. तुम्ही जाता तुमच्या मित्रांबरोबर. ह्याचं कारण असतं की संघर्ष वाढू नये ही प्रामाणिक इच्छा असते, म्हणून कुठेतरी आउटलेट देता तुम्ही. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ज्या 5 मुख्य तक्रारी होत्या, त्या 5 तक्रारींचं निवारण तुम्हाला आजपासूनच्या देवेंद्र फडणवीसांमध्ये झालेलं दिसणार आहे. आज मी हे सांगण्याला महत्व आहे. कदाचित उद्या त्या तुमच्या प्रत्ययाला येतील, अनुभवाला येतील आणि तुम्ही बघाल आणि म्हणाल फरक आहे. देवेंद्र फडणवीसांचा तो आधीचा जो थोडासा अणकुचीदार असं बोलणं, टोचून दुसऱ्याच्या मनाला लागेल अशी विधानं करणं, मी या सगळ्या महायुतीचा, भाजपचा नाही, भाजपचा तर ही हॅज एव्हरी राईट टू बी बॉस देअर, वी कांट ऑब्जेक्ट. इतर लोक नाही त्याला आक्षेप घेऊ शकत, पण अजितदादा आणि हे आक्षेप कसे करणार, मी आहे माझ्या पक्षाचा बॉस. हो येस, आम्ही पण आमच्या पक्षाचे म्हटलं तर बॉस, म्हटलं तर कॅप्टन, म्हटलं तर टीम लीडर आहोत, पण तुम्ही महायुतीचे बॉस नाही. तुम्ही स्वतःला समजू पण नका जे कालपर्यंत तुम्ही समजत होता. कालपर्यंत तुम्हाला असं वाटत होतं या सगळ्याचा मी सूत्रधार आहे आणि या सगळ्या माझे पपेट्स आहेत. नो, द पपेट्स वेर अबाउट टू रिव्होल्ट अगेन्स्ट यू. ही जी कळसूत्रीय बाहुल्या होत्या त्या हळूहळू चेतना त्यांच्यामधली जागी होऊन सूत्रधाराला देखील न जुमानता काही करण्याची शक्यता निर्माण झाली होती. मी सांगतो, फार फार डिटेलमध्ये नका जायला लो, मला अडचण होते, माझी अडचण होते आणि माझी अडचण लक्षात घ्या तुम्ही. कसं आहे ना, जेव्हा विश्वासाने तुम्हाला काही माणसं, विशेषतः मोठी माणसं काहीतरी एखादी गोष्ट सांगतात आणि असं सांगतात की यू कॅन शेअर इट, हे मला माझ्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ असे जे मित्र आहेत त्यांचं म्हणणं असतं की यू कॅन शेअर द फिलिंग्स ऑर द थॉट्स, पण तू माझ्या तोंडी नको घालूस किंवा मला एक्सपोज नको करूस. आमचा संजय अपवाद आहे ना, त्याला संजय मध्ये माझ्यामध्ये एक ॲग्रीमेंट आहे, अंडरस्टँडिंग आहे
की तो जरी म्हणाला की अनिल हे ऑफ द रेकॉर्ड आहे, तरी देखील त्याला माहिती असतं की इन द इंटरेस्ट ऑफ द व्ह्युअर्स, माझ्या जे बघतात त्यांच्या माहिती करता काही गोष्टी मी बोलणार आणि बरं सांगणार की मला संजय असं तर पहिली गोष्ट म्हणजे फडणवीसांचं बॉस म्हणून वागणं नव्हतं मान्य अजितदादांना आणि एकनाथजींना. टेक इट फ्रॉम मी सांगतो, ऐका, मान्य करा, स्वीकारा, विचार करा. ब्लाइंडली नका स्वीकारू, आंधळेपणाने नका त्याचा स्वीकार करू. पण हे खरं होतं की ते स्वतःला बॉस समजत होते. दुसरी गोष्ट, ते हस्तक्षेप करत होते. मी जे परवा विधान केलं त्याच्यावर मला बऱ्याच भाजपवाल्यांनी, आमच्या पर्सनल असतात कॉमेंट, ठीक आहे, जनरल कॉमेंट ओपन नाही ठेवत, पण माझा 9820026019 हा फोन दिलेला असतो, मी तो उचलत नसतो तरी त्याच्यावरचे सगळे व्हॉट्सअप मेसेज वाचतो, उत्तर पण देतो, कधी फोन पण करतो काही लोकांना. तर त्याच्यावर अनेकांनी सांगितलं की तुम्ही अगदी आमच्या मर्मबंधातली खेद ठेव नव्हे, मर्मबंधातला खेळ हे सांगितला की ते हस्तक्षेप करतात. मी एक उदाहरण मध्ये दिलं होतं की अदानींकडे माझा एक भाजपचा चांगला नेता जो कॉन्ट्रॅक्टरच आहे तो प्रयत्न करत होता. त्यांनी साक्षात फडणवीसांना पण सांगितलं की असं असं आहे, मला मिळण्यासारखं मी पात्र आहे. तर ते म्हणाले बघूया, मी बोलतो. पण ज्यावेळेला अदानी मधला त्याच्या जातीचा, काही असतं बरं का सगळीकडे, त्याच्या जातीचा जो एक माणूस होता त्याने त्याला सांगितलं की फडणवीसांनी अदानींच्या कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चरला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की कोणतेही टेंडर, कोणताही कॉन्ट्रॅक्ट, कोणतेही काम माझ्या अप्रुव्हल शिवाय भाजपचा किती मोठा नेता असला तरी द्यायचं नाही. हा हस्तक्षेप. जर स्वतःच्या भाजपच्या नेत्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट द्यायला ते एवढा हस्तक्षेप करतात, तर निर्णायक खाती जी आहेत ती अजितदादांकडे असतील, एकनाथजींच्या ग्रुपकडे असतील, एकनाथजींकडे असतील, त्याच्यात ते जसं बॉसिंग. दुसरी गोष्ट हस्तक्षेप. तिसरी गोष्ट जी थोडीशी अजितदादा, एकनाथजी आणि जो एक बहुजन समाजाचा मेळा त्यांच्या भोवती आहे, त्याला असं वाटत होतं की हा ब्राह्मणी अहंकार आहे. ते वारंवार आपण ब्राह्मण आहोत हे कसं पुसून टाकता येईल, कसं ब्राह्मणांना दूर ठेवता येईल. जे ब्राह्मण लोकांची कंप्लेंट आहे यार, जेवढे ब्राह्मणांच्या संघटना आहेत कुणालाही विचारा तुम्ही, फडणवीस त्यांना 4 हात दूर ठेवतात. एक फक्त ते परशुराम मंडळ एवढा एक अपवाद आहे, आणि तोही एवढ्या करताय की फारच बोंबाबोंब व्हायला लागली आणि संघवाल्यांपर्यंत त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे वरतून परशुराम महामंडळ देवेंद्रांच्या स्वभावात बसणारं नव्हतं, कार्यशैलीत बसणारं नव्हतं, भूमिकेत बसणारं नव्हतं. त्यांना बहुजन समाजाला आपण आपले वाटलो पाहिजे ही एक आकांक्षा, इच्छा, महत्वाकांक्षा आहे की मी ब्राह्मण असलो तरी मराठ्यांना मी, ओबीसींना मी आपला वाटलो पाहिजे, त्यांचा नेता वाटलो पाहिजे, जे कधीच होणं शक्य नाही. शेवटी जात जात नाही आणि जात जातीकडे जाते. तसं म्हणतात की पैसा पैशाकडे जातो, तसं जात जातीकडे जाते. तर त्यामुळे त्यांची जी आकांक्षा होती, तर तिसरं जे एक हे होतं तो कसं होतं की शेवटी ते जन्मजात ब्राह्मण आहेत ना, हाऊ ही कॅन डिनाय, हाऊ ही कॅन रिफ्यूज. एक ब्राह्मणी समाजाचा म्हणून मोल्ड असतोच, प्रत्येक जातीचा असतो. मला आता समाजामध्ये वावरून वावरून हजारो लोकांशी वेळोवेळी संबंध येतो. मी हा माणूस साधारण कोणत्या जातीचा असेल, मी जात मानत नाही. फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुमच्या माहिती करता सांगतो की मी जात मानत नाही, पण मला जात काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. जसं मी फेस रिडिंग सांगितलं तुम्हाला की मी चॅम्पियन आहे फेस रिडिंगमध्ये, तसं मला त्या माणसाची जात काही वेळेला एवढ्याकरता जाणून घ्यावी लागते की जातीनिहाय तुम्ही काही म्हणा, समानता म्हणा, असमानता म्हणा, पूर्वग्रह म्हणा, नाहीतर आणखीन प्रतिग्रह म्हणा, परंतु प्रत्येक जातीची म्हणून जशी अंगभूत शारीरिक वैशिष्ट्ये असतात. तुम्ही लग्नात जा, 2 वेगवेगळ्या समाजातल्या मुलामुलीने केलेलं जर लग्न असेल तर तिचे नातेवाईक आणि याचे नातेवाईक जर वेगळ्या जातीची ही दोघं जण असतील तर लगेच ओळख येतात. हां, हे
हिच्या जातीचे, या अमुक जातीचे आहेत, आणि हे याच्या अमुक जातीचे आहेत. लगेच कळतं. तुमचा अनुभव आहे की नाही? जातीचा विचार, त्याची भूमिका, दृष्टिकोन काय असेल, त्याची कार्यपद्धती काय असेल, कार्यशैली काय असेल, आणि कशा प्रकारे त्याच्याशी टॅकल केलं पाहिजे, डील केलं पाहिजे. मला तर अनेक जाती धर्मांच्या नाही म्हणणार मी, साधारणतः काय हिंदू धर्माव्यतिरिक्त कुणाची आणखीन, एक अंतुल्यांचा अपवाद वगळला तर माझा तसं मुसलमान म्हणून कुणी मित्र नव्हते. एक अजून आहे पण डिफरंट आहे, तो उद्योगपती आहे, तो मित्र आहे, पण तो तिकडेच वाढला आणि तिकडेच मोठा झाला ना असा माहिती, त्यामुळे तो फॉरेनरच आहे, तो येणार आहे, त्यामुळे तो सोडा. पण त्यांची वैशिष्ट्य मला समजून घ्यावी लागतात. माझ्या उमेदवारांची आता याची तुमची महापालिका निवडणूक आली आहे, मला बरेच लोक अप्रोच होत आहेत. मला जेवढी शक्य आहेत, ज्यांची बजेट ठीक आहे त्यांना मी हो म्हणतोय. बाकी माझे जे मित्र आहेत, तुमची सुद्धा अशी एजन्सी असेल जर एखादी निवडणुकीच्या संदर्भात काम करणारी, जरूर 9820026019ला मला तुमचं प्रोफाईल पाठवा. मी रेकमेंड करीन, कारण खूप कॅन्डिडेट येतात, मला काही एवढं सांभाळणं शक्य नाही. कदाचित पक्षांचीच कामं इतकी असतील की त्यामुळे मला इंडिव्हिज्युअली देता येईल की नाही, न्याय अवघड आहे, पण मी रेकमेंड करीन. सो यू सेंड युअर हे काय म्हणतात त्याला, एक प्रोफाईल पाठवा मला तुम्ही 9820026019. मूळ मुद्द्याकडे येतो की फडणवीस ते शेवटी कसं आहे माहिती आहे, ते DNA असतं राव. असं बोललं तर माझेच, तुम्हाला माहिती आहे ना, मुळामध्ये मी यदुनाथ थत्यांचा पुतण्या म्हणून S.N. जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, सदानंद वर्दे, वसंत बापट, लीलाधर हेगडे, हा जो सगळा परिवार आहे ना समाजी. मी SM चा तर PS होतो, मी त्यांच्याबरोबर बिहारमध्ये गेलो होतो, त्याच्यावर पुस्तक लिहिलं, त्याला मला बक्षीस मिळालं होतं. मी अनेकांबरोबर काम केलं समाजवादी परिवारातलं, आणि मी आजही ज्यावेळेला प्रसन्न जोशी माझी ABPला मुलाखत घेतो त्यावेळेला तो आवर्जून सांगतो की अनिल थत्ते हे समाजवादी परिवारातले. पण आता त्याच्यामध्ये असं आहे की माझा प्रवास हा समाजवादाकडून हिंदुत्ववादाकडे झालाय मधल्या काळामध्ये, तो वेगळा विषय. पण सांगायची गोष्ट अशी की DNA मध्ये फडणवीसांच्या ब्राह्मणत्व आहे. आता मी जी क्रांती सांगतोय त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की अनिलजी DNA मध्ये जर ब्राह्मणत्व आहे देवेंद्रांच्या, तर ठीक आहे, ते कार्यशैली बदलू शकतात, ते भूमिका बदलू शकतात, ते दृष्टिकोन बदलू शकतात, पण तुम्ही तर म्हणताय त्यांच्या स्वभावामध्येच बदल होईल. मग तो जो DNA ब्राह्मणाचा आहे तो ब्राह्मणासारखा वागणार नाही. इतरांच्या बाबतीमध्ये इतकं डायरेक्ट बोलणं बरोबर नाही, पण काही वेगळा दृष्टिकोन असणार नाही. हो, पण कसं आहे ना की देवेंद्र फडणवीस हे कर्मठ या अर्थाने ब्राह्मण नाही आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी समाजवादी परिवारामध्येच लहानाचा मोठा झालो म्हणून मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये जेवढे दलित नेते मोठे झाले, नावारूपाला आले, कीर्तीला आले, त्यांच्या संघटना उभा राहिल्या, दलित पॅन्थर पासून सगळ्या, त्या सगळ्यांचे गुरु, त्यांचे मेंटॉर ब्राह्मण होते. काय सांगू तुम्हाला, या विषयावर जास्त बोललं तर कदाचित वेगळ्याच कॉन्ट्रोवर्सीकडे हा व्हिडिओ जाईल आणि माझा मूळ मुद्दा बाजूला राहील, म्हणून मी सांगतो. पण मला माहिती आहे कुणी कोणाला मोठं केलं, कसं केलं, आणि समाजवादी परिवारातल्या ब्राह्मणांनीच महाराष्ट्रातल्या दलित चळवळीचं ते उद्गाते प्रणेते आहेत असं माझं विधान आहे. खरंच आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसे एक मेंटॉर या समाजासाठी निघाले, दलित समाजासाठी, तसे अनेक मेंटॉर, एवढा महापुरुषाच्या याचे नाही, पण हे ब्राह्मण समाजातूनच निघाले. आणि हा इतिहास मोठा आहे. तो आमच्या सुजित भोगले म्हणून माझा मावस भाऊ आहे, त्याचा एक चॅनल आहे, आणि तो माझ्याकडे फेसबुकवर वगैरे बऱ्याच ह्याच्यामध्ये असतो. त्याला जर हे सांगितलं की दलित समाजाच्या एकंदर चळवळींमध्ये ब्राह्मण समाजाचा सहभाग, तर तुम्हाला आणखीन 2 दिवसात एक मी व्हिडिओ सादर करू शकतो. पण आज तो विषय नाही. पण आणखीन एक गोष्ट अशी होती की आतापर्यंत फडणवीस राजकीय विचार करताना स्वकेंद्रित भाजपा प्रणित असा विचार करत होते. मी आणि माझा परिवार हे त्या उद्धवचं होतं, पण मी आणि माझा संघ आणि भाजपा परिवार हे फडणवीस परिवार नाही,
त्याचा ठाकरे परिवार होता उद्धवचा. पण मी आणि माझा भाजप, माझा संघ परिवार याच्या पलीकडे जाताना थोडे देवेंद्र फडणवीस हिचकिचत होते किंवा काकू करत होते किंवा तेवढं असं सटकन पटकन असं समरस होत नव्हतं. काहीतरी घडलंय. या पुढले फडणवीस त्यांचा आणखीन एक जो दोष, ड्रॉबॅक म्हणू का, या एकनाथ आणि अजितदादांची कंप्लेंट होती की एक बॉस सांगितलं, एक हस्तक्षेप सांगितलं, एक DNA ब्राह्मण आहे हे सांगितलं, आणखीन एक सांगितलं की भाजप हाच माझा परिवार, संघ हाच माझा परिवार, आणि त्यांचे हितसंबंध, त्यांचे स्नेहसंबंध आणि त्यांचे ऋणानुबंध सर्वतोपरी. हा एक त्यांचा संदर्भातला होता. शेवटचा आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा फडणवीसांच्या संदर्भामध्ये एकनाथजी आणि अजितदादांच्या मनामध्ये हा होता की निर्णय आमचे असले तरी अंमलबजावणी आम्हाला करण्यामध्ये व्यत्यय येतो. आम्ही आमचा स्टाफ सुद्धा फडणवीसांनी अप्रूव्ह करायचा आणि आम्ही नेमायचा. म्हणजे यांचे हेर, यांचे गुप्तहेर, यांचे डिटेक्टिव्ह हे 24 तास आमच्यावर टेहळणी करत राहणार. आमची प्रत्येक फाईलची असं होत होतं पूर्वी, असं होत होतं. माझा एक मित्र काँग्रेसचा खूप म्हणजे गांधी परिवाराशी क्लोज आहे, तो आजही आहे, तेव्हाही होता. तर त्यावेळेला मला माहिती आहे की मी त्याच्याबरोबर नेहमी दिल्लीला जायचो. त्यावेळेला मला दिल्लीमध्ये गेल्यानंतर तिथे ते जॉर्ज व्हर्गीस वगैरे सगळे, आता त्यातले काही गेले, त्या सगळ्यांकडे आम्ही जायचो. तर मला असं लक्षात यायचं की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयातून निम्या कार्यकर्त्या, नेत्या, त्यावेळेला मंत्रिमंडळ होतं, यांच्या झेरॉक्स किंवा फॅक्स हे दिल्लीला AICC मध्ये काही लोक पाठवायचे आणि पॉइंट आउट करायचे की हे असं आहे, हे तसं आहे, यात हा गोंधळ आहे. फडणवीसांची यंत्रणाचा हस्तक्षेप, फडणवीसांची माणसं आमच्या स्टाफमध्ये, म्हणजे आम्हाला बोलायची चोरी. एखादा बाहेरचा माणूस असेल आणि घरात काही समजा आपण वैयक्तिक काही बोलत असू तर आपल्याला ऑकवर्ड होतं. फडणवीस असा ऑकवर्डनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये निर्माण करत होते की ज्याच्यामुळे त्यांची माणसं आहेत. आम्ही फाईलवर सही केली, हा आरोप आहे एका मंत्र्याचा, आम्ही फाईलवर सही केली आणि फाईल बाहेर गेली की तिची झेरॉक्स निघते आणि CMOला, आता पूर्वी DPT CMO असंही करत होते, ते त्यांच्याकडे जाते की आम्ही काय निर्णय घेतला, कशावर सही केली, त्याचं पोटेन्शियल काय आहे. पोटेन्शियल शब्द फार मी पोटेन्शियली वापरला आहे, तुमच्या लक्षात आला असेल. मग त्याबद्दल आपण जाब विचारला पाहिजे असं फडणवीस मानायचे आणि यांचं म्हणणं असं होतं मी जाब विचारणारे कोण, आमचं खातं आहे, आम्ही आमचा निर्णय. तर तो एक आणखीन मुद्दा होता. पण मग काय असं झालं की या सगळ्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन आलं. माझी गोची आहे, खरंच सांगू, जाम गोची आहे. मी एक्झॅक्टली दिल्लीत काय घडलं, कोण कोणाशी काय बोललं आणि त्याच्या परिणामी फडणवीसांशी कोण काय बोललं याचे तपशील दिले तर डायरेक्टच माझ्यावर आरोप होईल की बाबा मी तुझ्याशी काही बोलणार नाही आता, तू सगळं सांगून टाकलंस. ठीक आहे, फडणवीसांमध्ये परिवर्तन झालंय ते तुम्हाला अनुभवायला येईल, प्रत्ययाला येईल, तुम्ही बघाल, दिसेल, जाणवेल, इथपर्यंत ठीक होतं. पण हे नेमकं कसं घडलं, केव्हा घडलं, कुणामुळे घडलं, दिल्लीतलं कोण त्याच्यामध्ये फडणवीसांशी बोललं वगैरे तू डिस्क्लोज करू नको, किंवा का केलंस असा मला सवाल होईल. मग माझ्या संबंधामध्ये एक गॅप निर्माण होईल, अंतर निर्माण होईल, अविश्वास निर्माण होईल. तो मला करायचं नाही. पण एकच वाक्य सांगतो, असं काहीतरी घडलं आहे, असं कुणीतरी काहीतरी बोललं आहे, असं कुणीतरी काहीतरी समजावून सांगितलेलं आहे. आणि हॅट्स ऑफ टू देवेंद्र फडणवीस की एक स्वतःचं असं सगळं रिजिड अशी सिस्टीम निर्माण केलेली असताना त्यांनी त्यातलं परिवर्तन मनापासून स्वीकारलंय. आणि ते मनापासून स्वीकारलंय याचे प्रत्यय तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना आता येणार आहेत. त्याच्या आतच मी बोलतोय कारण आय एम कन्व्हिन्स की एकदा देवेंद्र फडणवीसांनी एखादी गोष्ट स्वीकारली की ते अंतःकरणापासून स्वीकारतात आणि त्यांचं मग मस्तक आणि हस्तक त्या पद्धतीने काम करतात. देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन आणि अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही या नव्या वातावरणातल्या सरकारला शुभेच्छा. धन्यवाद. फेसबुक आणि YouTube चॅनल अनिल गगनभेदी थत्ते
यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.